भंडारा जिल्ह्यातील लाखनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक 3 जुलै रोजी शहरातील रहिवासी नरेश नामदेव भाजीपाले राहणार समर्थनगर लाखनी हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे लाखनी येथील एटीएम मध्ये पैसे काढण्याकरिता गेले असता त्यांच्या मागे असलेल्या 2 अनोळखी इसमाने हातचलाखीने त्यांचे व बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम मध्ये असलेले बैजलाल देवराम एडेकर राहणार सिंधीपार यांचे एटीएम बदलून त्यांच्या खात्यामधून 25,700 रुपये काढून फसवणूक केल्याने पोलीस ठाणे लाखनी येथे आरोपी विरोधात कलम 318 नुसार BNS 2023 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी घटनास्थळावरील CCTV फुटेजची तपासणी करून फिर्यादी व साक्षीदाराला दाखविले असता त्यांनी आरोपींना ओळखले। पोलीस अधिकाऱ्यांनी परिसरातील CCTV फुटेजची पाहणी करून त्यामध्ये घटनेपूर्वी एका 4 चाकी वाहनातून 2 इसम उतरताना व गुन्हा करून भंडाऱ्याच्या दिशेने जाताना आढळून आले। त्याच दिवशी तिरोडा येथे अशाच प्रकारचा गुन्हा घडल्याची माहिती मिळाल्याने वन तपासणी नाका उमरझरी येथून साकोलीकडे आलेली वाहने व टोल नाका माथनी येथे नोंदणी झालेली वाहने याची पडताळणी करून वाहनाचे फास्ट ट्रॅक वरून आरोपीचे मोबाईल क्रमांक प्राप्त केले। सदर गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण व तांत्रिक तपास करून नागपूर येथून आरोपी नामे अझरुद्दीन ताहिर हुसेन वय 32 वर्ष राहणार टांका तहसील हातीन जिल्हा पलवल राज्य हरियाणा या ताब्यात घेऊन पोलिसांनी ठाण्यात आणले असता त्याने गुन्ह्याची स्पष्ट कबुली दिली। सदर आरोपीकडून 61 वेगवेगळ्या व खाजगी बँकेचे एटीएम कार्ड जप्त करण्यात आले व गुन्ह्यात वापरलेली ग्रँड I10 कार पोलिसांनी जप्त केली आहे। सदर आरोपीवर पोलीस स्टेशन हुडकेश्वर नागपूर शहर, पोलीस स्टेशन सक्करदरा नागपूर शहर तसेच पोलीस स्टेशन ठाणे गंगाझरी जिल्हा गोंदिया तसेच पोलीस स्टेशन तिरोडा जिल्हा गोंदिया अशा विविध पोलीस ठाण्यामध्ये या आरोपीवर एटीएम फोडीचे गुन्हे दाखल आहेत। या आरोपीला लाखनी पोलिसांनी मोठ्या सीताफीने अटक करून दिनांक 22 जुलै रोजी लाखनी न्यायालयात हजर केले आहे। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक पिसाड साहेब, पोलीस उपनिरीक्षक कांबडे, पोलीस हवालदार अमितेश वडेटवार, पोलीस हवालदार निलेश रामटेके, महिला पोलीस वंदा हवालदार वासंती बोरकर, पोलीस सिपाई ओमप्रकाश सार्वे, सचिन बुधे, स्वप्नील कहालकर, प्रशांत धकाते, पियुष कुमार बात्सल यांनी पार पाडली आहे। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।